2025 हे वर्ष मक्यासाठी संकटाचे ठरले आहे, कारण आजही मक्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा किमान 30% कमी आहे. नवीन वर्षात तरी मका बाजार शेतकऱ्यांना चांगली बातमी देईल का? जानेवारी महिन्यात मक्याचा बाजारभाव कसा राहू शकतो याचा आढावा घेऊया. त्यासोबतच राज्यात मक्याची हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत किती मका हमीभावाने खरेदी झाली, कोणत्या जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू आहेत आणि या हमीभाव खरेदीचा नवीन वर्षात मका बाजाराला आधार मिळेल का याचाही आढावा घेऊ. सुरुवात करूया मक्याच्या बाजारापासून. सध्या मक्याला बाजारात काय दर मिळतोय हे आपल्याला माहीत आहे, पण राज्य पातळीवर काय दर आहेत, कर्नाटकात काय भाव आहे, मध्य प्रदेशात काय भाव आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यात सध्या सरासरी मका 1700 ते 1800 रुपयांना विकला जात आहे. मक्याचा भाव निच्चांकी पातळीवरून काहीसा वाढला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मक्यातील उलाव्याचे प्रमाण कमी झाले आणि बाजारातील उठाव काहीसा वाढला, त्यामुळे दरात सुधारणा दिसली. मध्य प्रदेशातही 1700 ते 1800 रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव आहे, तर कर्नाटकात काहीसा अधिक भाव असून 1800 ते 1900 किंवा 1950 रुपयांपर्यंत सरासरी भाव दिसतो. जिथे मक्याची गुणवत्ता जास्त आहे तिथे प्रक्रिया प्लांटचे खरेदी भाव 2000 ते 2100 रुपयांपर्यंत आहेत. थोडक्यात मक्याचा सध्याचा बाजारभाव आणि प्लांटचे खरेदी भाव दोन्ही हमीभावापेक्षा कमी आहेत. बाजारभाव किमान 25 ते 30% कमी आहे, म्हणजे यंदा शेतकऱ्यांना हमीभावही मिळाला नाही. नवीन वर्षातील गणित काय राहू शकते? नवीन वर्षातही मका बाजारात हे चित्र कायम राहू शकते. राज्यात हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे, पण तिला वेग आलेला नाही. राज्यात 119 खरेदी केंद्र 15 जिल्ह्यांमध्ये मंजूर झाले, पण यापैकी केवळ 2 जिल्ह्यांमध्ये अमरावती आणि धुळे प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे आणि केवळ 626 टन मका खरेदी झाली. उर्वरित 13 जिल्ह्यांमध्ये खरेदी सुरू झालेली नाही. बाजारभाव हमीभावापेक्षा 25 ते 30% कमी असताना शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीचा आधार गरजेचा आहे, पण खरेदीची प्रक्रिया संथ आहे. जर हीच स्थिती राहिली तर खरेदीचा शेतकऱ्यांना आणि बाजाराला फायदा होणार नाही. पुढच्या काही दिवसांत खरेदी वेग घेईल असे सांगितले जात आहे, पण अडचणी आहेत. यंदा राज्यात मक्याची लागवड वाढली, उत्पादन वाढले, पण 7-12 मका पिकाची नोंद कमी शेतकऱ्यांनी केली. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मका घेतला, पण 7-12 नोंद नाही. हमीभावाने विक्रीसाठी 7-12 नोंद आवश्यक आहे, ही प्रमुख अडचण आहे. अनेक केंद्रांवर प्रक्रिया सुरू झालेली नाही. राज्यात 40,900 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली. ती वाढू शकते, पण खरेदी संथ आहे. नवीन वर्षात पुरवठा चांगला राहण्याची शक्यता आहे. खरीप उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% वाढले. एकूण उत्पादन खरीप रब्बी उन्हाळी वाढण्याची शक्यता. मागील 2 वर्षात इथेनॉल उद्योगामुळे मागणी वाढली, दर सुधारले, पण यंदा गेल्या वर्षीचा शिल्लक साठा आणि वाढलेले उत्पादन यामुळे पुरवठा जास्त आहे. इथेनॉलसाठी ऊस आणि तांदूळ उपलब्ध असल्याने मक्याची मागणी सुस्त आहे. जानेवारी आणि पुढच्या महिन्यात बाजारभाव हमीभावापेक्षा कमी राहू शकतो असा अंदाज आहे. अशा स्थितीत हमीभावाने विक्री फायदेशीर आहे. 15 जिल्ह्यात 119 केंद्र, नाशिक 34, जळगाव 18, छत्रपती संभाजीनगर 13, अमरावती 12, अहमदनगर 9, नंदुरबार 7, बुलढाणा 6, सोलापूर 5, धुळे 4, चंद्रपूर, गोंदिया, जालना, पुणे, सांगली प्रत्येकी 2, नागपूर 1. केवळ अमरावती आणि धुळे येथे खरेदी सुरू. 626 टन खरेदी. देशात दर कमी असूनही नोव्हेंबरपर्यंत 1 लाख टनांपेक्षा जास्त निर्यात झाली, पण वेग कमी आहे. देशात पुरवठा चांगला, मागणी सुस्त. रब्बी हंगामात लागवड 1.5% वाढली, उत्पादन वाढण्याची शक्यता. पुढचे महिने बाजार हमीभावापेक्षा कमी राहू शकतो, त्यामुळे हमीभावाने विक्री फायदेशीर. पुढील घडामोडी आणि हमीभाव खरेदीची माहिती वेळोवेळी घेऊ.